अंबप इथं गावात गव्याचा धुमाकूळ, शाळेत घुसल्याने एकच तारांबळ. अंबप इथं शनिवारी सकाळी अचानक गव्या घुसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सुमारे 1 तास गवा गावात सैरभैर पळत सुटल्यानं एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे गवा थेट शाळेच्या आवारात घुसल्यानं विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या घटनेत मुख्याध्यापक, क्लार्क तसेच काही शिक्षक, विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. गव्याने तळसंदे अंबप रस्त्यावरून गावात प्रवेश केला. जंगम गल्ली, गावचावडी मार्गे तो मुख्य अंबप चौकात आला. तिथून ग्रामपंचायत कार्यालयासमोरून जात जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत तोडून शेजारील अंबप हायस्कूलच्या पटांगणात गव्याने प्रवेश केला. त्यावेळी शनिवारी सकाळी शाळा भरलेली होती. मैदानावर विद्यार्थ्यांची कवायत सुरू असतानाच अचानक गवा शाळेत शिरल्याने एकच तारांबळ उडाली. प्रसंगावधान राखत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवलं. नागरिक व शिक्षकांनी गव्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामुळे तो अधिकच बिथरला. त्यानंतर गवा दत्ता हिरवे यांच्या घरावर चढला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गवा घराच्या कौलात अडकला आणि नंतर शेजारील एका शाळेच्या खासगी अंगणात उडी घेतली. नागरिकांच्या गोंगाटामुळे गवा अधिकच चवताळून इकडे तिकडे पळत राहिला. या धावपळीत मुख्याध्यापिका, शिक्षक, काही विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत. अखेर सुमारे 1 तासांच्या धुमाकूळानंतर गवा पाडळीच्या दिशेने धावत गेल्याचं नागरिकांनी सांगितलं. दरम्यान गवा गावात शिरल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली, मात्र अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. घटनास्थळी वन विभागाकडून कोणीही दाखल झालं नाही. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वन विभागानं तातडीनं दखल घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अंबपच्या नागरिकांनी केली आहे.